चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्याला आज पुन्हा हुल्लडबाजीचं गालबोट लागलं। पाटाकडील आणि दिलबहार या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये अंतिम सामना पार पडला आणि पंचांच्या भूमिकेविरोधात दिलबहारच्या समर्थकांनी असंतोष व्यक्त केला। मैदानाबाहेर दोन्ही संघांचे समर्थक भिडले आणि दगडफेक झाली। त्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह 4 जण जखमी झाले। इतकंच नव्हे तर माजी आमदार मालोजी राजे यांच्या आलिशान वाहनाची तोडफोड करण्यात आली। त्यानंतर केएसएच्या रेफरी कार्यालयात घुसून काही गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी पंचांना मारहाण करून कार्यालयाची तोडफोड केली। या प्रकारामुळे शाहू मैदान परिसरात तणावाचं वातावरण होतं। आज अंतिम सामना दिलबहार विरुद्ध पाटाकडील या संघात होता। दोन्ही संघ पारंपरिक ईर्ष्येने खेळतात, पण ही ईर्ष्या त्यांच्या समर्थकांमध्ये विध्वंसक वृत्ती तयार करते। त्याचा आज पुन्हा प्रत्यय आला। सामना सुरू असतानाच दोन्ही संघांचे समर्थक एकमेकांना अश्लील शिवीगाळ करू लागले, तर सामना सुरू असतानाच दिलबहार संघाच्या समर्थकांनी पंचांच्या निर्णयाला आक्षेप घेतला आणि संतप्त कार्यकर्त्यांनी मैदानावर बाटल्या फेकल्या। त्याला प्रत्युत्तर म्हणून पाटाकडील संघाच्या समर्थकांनी शिवीगाळ केली। त्यातून वाद वाढत गेला आणि त्याचे पडसाद सामना संपल्यानंतर उमटले। पाटाकडील संघानं हा सामना जिंकला आणि बक्षीस वितरण सोहळा सुरू असतानाच दिलबहार तालीम मंडळाच्या दिशेने एक जमाव चालून आला। अचानक दगडफेक सुरू झाली आणि एकच गोंधळ निर्माण झाला। काही कार्यकर्त्यांनी केएसएच्या कार्यालयात असलेल्या पंचांच्या खोलीत घुसून त्यांना धक्काबुक्की आणि मारहाण केली। त्यामध्ये अजिंक्य गुजर यांना मुका मार बसला। इतर पंचांनी कार्यकर्त्यांना अडवून त्यांची सुटका केली, मात्र संतप्त जमावानं रेफरी कार्यालयातील खुर्च्या विस्कटल्या। दरम्यान रस्त्यावर सुरू असलेल्या दगडफेकीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह 4 जण जखमी झाले। त्यामध्ये बालगोपालचे संयोजक युवराज कुरणे, पीटीएम संघाचा गोलरक्षक कमलेश मारिया यांना इजा झाली। तर शाहू स्टेडियम बाहेर लावलेल्या दुचाकी आणि 4 चाकींवर जमावानं तुफान दगडफेक केली। त्यामध्ये माजी आमदार मालोजी राजे यांच्या आलिशान गाडीचं नुकसान झालं, तर एक स्कॉर्पिओ, टेम्पो आणि दुचाकींची मोडतोड करण्यात आली। या गोंधळानंतर राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी सौम्य लाठीमार करून दोन्ही संघांच्या समर्थकांना पांगवलं। या प्रकारामुळे पुन्हा एकदा कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वाला गालबोट लागले।